नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 14 जानेवारी सोमवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज बघूयात। सगळ्यात पहिली न्यूज आहे, शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्तीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आलेली आहे। आधीची जी उत्पन्न मर्यादा होती ती 30,000 एवढी होती, आता ची उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे। एकूण 3,200 विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कॉलरशिप दिली जाते। 10वीत 50% ज्यांना मिळतात असे विद्यार्थी याच्यासाठी पात्र असतात, परंतु आता तुम्ही बघितलं असेल 3,200 विद्यार्थ्यांना द्यायची, याचा अर्थ गुणवत्तेच्या आधारे द्यावी लागेल। म्हणजे सर्वात जास्त टक्के मिळालेली मुलं आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाख असणार आहे त्याच्या खाली असेल यांना याच्यासाठी निवडलं जाईल। सो ही एक बाब लक्षात घ्या। आता 30,000 डायरेक्ट 8 लाख कसं झालंय, तर तुम्ही आता केंद्राचं 10% आरक्षणाचं हे बघितलं असेल, त्याची मर्यादा पण 8 लाख आहे, त्याच्यामुळे 30,000चं 8 लाख असं। पण 30,000 जे होतं ते प्रॅक्टिकल नव्हतं, म्हणजे हा बऱ्याच याच्यामधला प्रॉब्लेम आहे स्कॉलरशिपचा। ईबीसी वगैरे खूपच कमी त्याची मर्यादा असते आणि त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असतंच, पण मग तरी सुद्धा तसे सरकारी डॉक्युमेंट्स दिले जातात। हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, जिच्यामधून भ्रष्टाचार आणि त्या सगळ्या गोष्टी आपण सहजपणे बघू शकतो। संपादकीयमध्ये लोकसत्ताला कृत्रिम बुद्धिमत्तेवर संपादकीय आलेलं आहे। युपीएससी साठी मराठीमधून सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी खूप खूप महत्वाचे असे उपयुक्त हे आर्टिकल्स आहेत। सो ज्यांना मराठीमधून लिहायचं युपीएससीला त्या लोकांनी हे मिस करता कामा नये। कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेसारखी असते, अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीनमध्ये येते आणि त्यावर चालणाऱ्या सॉफ्टवेअर कार्यक्रमात असते। म्हणजे माणूस जसा शिकत जातो अनुभवातून तसं मशीन सुद्धा शिकतं, तसाच प्रोग्राम त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये असतो, यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं। मानवाचा जर विचार केला तुम्ही तर सेन्स, थिंक, ऍक्ट, लर्न, सेन्स असा प्रोग्राम आहे। माणसाच्या बाबतीत अशा गोष्टी होतात, सेन्स, थिंक, ऍक्ट आणि सेन्स ह्या गोष्टी मशीन्समध्ये बनवत्या, पण लर्न नावाची जी गोष्ट आहे ही मशीन्समध्ये नव्हती, ती नंतर आता मशीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आणण्यात आलेली आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे। म्हणजे चालकविरहित स्वयंचलित गाडी तुम्ही बघितली असेल की ड्रायव्हर शिवाय चालणारी गाडी, मग हेचं एक उदाहरण तुम्ही बघू शकता। आणि मानवी बुद्धिमत्तेचे प्रकार वगैरे सुद्धा तिथे दिलेले आहेत, ते असे आपल्याला एवढे अपेक्षित नाहीये। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सेन्स, थिंक, ऍक्ट, सेन्स मधला हा जो लर्न नावाचा भाग आहे, जो मानवाकडे होता मशीन्सकडे नव्हता, तो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून येतोय आणि भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोल खूप मोठा असणार आहे। सो दॅट ते आपल्याला माहित पाहिजे। चांगई-4 हे चायनाचं चांद्रयान आहे, आपण याच्याबद्दलची न्यूज बघितली होती। हे चीनचं जे चांद्रयान आहे ते चीनने अशा भागावर उतरवलं की जो पृथ्वीपासून आपल्याला खूप दूर आहे आणि ती दिसतही नाही आपल्याला, अशी चंद्रभूमी त्यांनी अक्वायर करून घेतलेली आहे की अमेरिकेने स्वप्नातही विचार केला नसेल अशा ठिकाणी त्यांनी त्यांचं चांद्रयान उतरवलं। स्पेस वॉर नावाची संकल्पना याला दिली गेली की ज्यावेळेस चांगई-4 हे चंद्रावर उतरलं त्यावेळेस अमेरिका आणि ब्रिटनमधल्या वर्तमानपत्रांच्या विश्लेषकांनी याला स्पेस वॉर म्हटलंय, कारण याच्यामधून येत्या काळातली कॉम्पिटिशन अमेरिका आणि चायना आणि त्या सगळ्या गोष्टी महाशक्ती होण्याची ती वाढू शकते महत्वाकांक्षा। सो तुम्ही मला चंद्रयान-2 बद्दल मी ज्या काही तुम्हाला गोष्टी याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। अशा पद्धतीने रिव्हिजन जर करत राहिलो आपण तर आपल्याला गोष्टी फार सोप्या होतात आणि ज्या लोकांना असा वेळ मिळत नाहीये खान, त्यांनी जे कमेंट जरी वाचल्यात तरी तुमचं काम होईल। खूप विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने कमेंट्स देत आहेत आणि तिच्यामध्ये आन्सर्स टाकत असतात। ऑलरेडी आपण चांद्रयान-2 बद्दल बोललेलो आहे, गगनयान बद्दल बोललेलो आहे। सो दोघी बद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण भारताचे ते महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत त्या काळात। कांद्याची समस्या आणि त्याच्यासाठी ते दीर्घकालीन उपाय याच्यावर। कांद्याचं पीक वर्षातून 3 वेळा येतं बघा, तिच्यातलं 2 पिकं नाशवंत असतात। देशातलं वार्षिक उत्पादन कांद्याचं बघितलं तर 220 लाख टन आहे। महाराष्ट्राचा उत्पादनातला वाटा 60%, म्हणजे महाराष्ट्रावर किती इम्पॅक्ट असेल तुम्ही विचार करू शकता कांद्याचा भाव गडगडल्यानंतर। देशांतर्गत खप 180 लाख टन आहे, म्हणजे 15 लाख टन महिन्याला आपल्याला कांदा लागतो। कांद्याचा जर आता याच्यासाठी उपाययोजना काय, तर कांदा चाळी उभारणे, म्हणजे ते स्टोअर करू शकतो आपण, त्याच्यासाठी गुंतवणूक, खासगी गुंतवणूक आणणे, निर्यात विषयक शाश्वत धोरण पाहिजे आपल्याला, लॉंग टर्मचं निर्यात विषयक धोरण पाहिजे, शीतगृह उभारली गेली पाहिजेत, लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि हवामान ह्या 3 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन, हवामान याचा अंदाज व्यक्त करणारी प्रभावी यंत्रणा पाहिजे। म्हणजे एखाद्या गोष्टीचा भाव जास्त वाढला तर बरेचसे शेतकरी ते लावून टाकतात आणि त्याच्यामुळे भाव गडगडतो, म्हणजे त्याचं उत्पादन जास्त होतं, जसं डाळीच्या बाबतीत झालं होतं 2 वर्षापूर्वी। सो बेसिकली ते लक्षात ठेवायचं आणि त्याच्यासाठीची चांगली यंत्रणा पाहिजे की किती याच्यात लागू शकतं, मग बाकीचे विचार करतील। मार्केट इंटेलिजन्स नावाची एक संकल्पना इथं आलेली आहे। मार्केट इंटेलिजन्स म्हणजे काय, तर कृषी मालाचं उत्पादन आणि किमती या संदर्भात आगाऊ अंदाज प्रसारित करणारी यंत्रणा, की काय होऊ शकतं, किती उत्पादन होऊ शकतं आणि किती भाव होऊ शकतो। म्हणजे याच्यातून तुम्हाला कळू शकतं कांदा लावायचा आहे नाही लावायचा आहे, कुठल्याही याच्या बाबतीत हे असतात। मार्केट इंटेलिजन्स लक्षात ठेवा, म्हणजे उत्पादन आणि किंमत।
सार्वजनिक कर्जाच्या बाबतीमध्ये अंतर्गत स्रोत जर तुम्ही सार्वजनिक, हे एक खूप चांगलं सदर आहे बघा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेचे खूप बेसिक जे कन्सेप्ट असतात ते छान समजून सांगितले जातात. तर त्यांनी सार्वजनिक कर्जाबाबत दिलेलं आहे की सरकारचं उत्पादनापेक्षा सरकारचा खर्च जास्त असतो, त्याच्याकरता सरकारला कर्ज उचलावं लागतं. अंतर्गत स्रोत काय आहे, तर देशांतर्गत बँका, वित्त संस्था, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी निर्वाह निधी, पोस्टाच्या योजना, बँक एसएलआर गुंतवणूक. युपीएससीच्या प्रिलियम्समध्ये हा प्रश्न विचारला जातो की मग सार्वजनिक कर्जात अंतर्गत स्रोत खालीलपैकी कुठले आहे, असा प्रश्न असतो बघा. हा डायरेक्टली एमसीक्यू तिथं सॉल्व्ह आउट होऊ शकतो. परदेशी कर्जाचा जर विचार केला तुम्ही, तर राज्य सरकारांना हे थेट घेता येत नाही, असा पण आशाचा मध्यंतरी एक प्रश्न विचारला गेला होता. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या सहकार्यातून परदेशी कर्ज घेतलं जाऊ शकतं. मग आंतरराष्ट्रीय वित्त संस्था कुठल्या आहे, आयएमएफ, आयबीआरडी, एडीबी इत्यादी वित्त संस्थांमधून घेतलं जाऊ शकतं. पण याच्या अटी खूप जाचक असतात आणि हे कर्ज तुम्हाला परदेशी चलनात द्यायचं असतं. परदेशी चलनात चुकवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला एक बाब महत्वाची आहे की परदेशी चलनामध्ये तुम्हाला म्हणजे डॉलर आपल्याकडे उपलब्ध पाहिजेत, आणि मोस्ट प्रॉब्ली डॉलरमध्ये हे होतं वर्कआउट. वित्तीय तूट आणि सार्वजनिक कर्जाचं रिलेशन इथं दिलेलं आहे की ते फार जवळचं आहे. वित्तीय तूट वाढली की सार्वजनिक कर्ज वाढतं. ट्रेझरी बिल्स अल्पकालीनसाठी असतात, कर्ज रोखे मध्यम व दीर्घ काळासाठी असतात. सार्वजनिक कर्जाचा विचार केला तर बहुतांशी स्थिर व्याजदर असतात, पण नगण्य बदलल्या दराचे असतात, म्हणजे फ्लोटिंग असतात. याच्यासाठी आपण एफआरबीएमचा कायदाही घेऊन येणार होतो. एफआरबीएमचा कायदा जो काही आहे त्याची प्रॉपर अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी संबंधीचा हा जो काही कायदा आहे, तर एफआरबीएम बद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की हा नेमका कायदा काय आहे. आपण हा कायदा इकॉनॉमीच्या बेसिकमध्ये शिकत असतो. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु, त्यांची 350वी जयंती आहे. याच्याकरता पंतप्रधानांच्या हस्ते नाणं जारी करण्यात आलेलं आहे 350 रुपयाचं. सो ही एक महत्वाचं आहे. ऑलरेडी गुरु नानक यांच्याबद्दल मी सांगितलं होतं 550वी जयंती, सो तो एक महत्वाचं आहे. ते एक तुम्ही बघा. म्हणजे सर्व शिखांचे गुरु नीट करा, त्याच्याशी रिलेटेड असणारे मुघल्स नीट करा. कर्तारपूर जे काही आपला कॉरिडॉर आहे, या कर्तारपूर कॉरिडॉरचा जर तुम्ही विचार केला तर गुरु नानकांचं 22 सप्टेंबर 1559 ला निधन झालं होतं आणि नानकाना साहिब गुरु नानकांचा जन्म झाला होता 15 एप्रिल 1469. हे दोघं ठिकाणं पाकिस्तानमध्ये कर्तारपूर संबंधी आपला आता सध्या करार झालेला आहे. सो ती एक बाब आपल्यासाठी महत्वाची आहे. सो शिखांचे गुरु नीट करून ठेवायचे सर्वांनी, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हनी ट्रॅप नावाची एक संकल्पना आहे बघा. हनी ट्रॅप म्हणजे काय असतं की महिला एजंट्स जवानांशी, सुरक्षा यंत्रणेतील पुरुष कर्मचाऱ्यांशी, गुप्त वार्ता विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांशी मैत्री करतात आणि त्यांच्यामधून ती मैत्री वाढवून संवेदनशील माहिती हस्तगत करतात. एक केस आलेली आता की एक सैनिक जो आहे तो हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि त्यांनी सेन्सिटिव्ह माहिती समोरच्या एजंटला दिली. सो हनी ट्रॅप नावाची कन्सेप्ट लक्षात ठेवा. ही मागे एक वेळा आली होती, 3-4 महिन्यापूर्वी. त्यानंतर सीमेवरच्या रस्त्यांचं जाळं आपण उभं करतोय. चीनवरील जर सीमा बघितली तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड ही राज्य आहेत चीन सीमेला. 44 रस्ते इथं बांधणारे आपण. 21,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. पाकिस्तानच्या सीमेचा विचार केला तर J&K, त्याच्यानंतर राजस्थान, पंजाब, गुजरात हा सगळा पाकिस्तानशी जोडला गेलेला आपला भाग, ती सीमा. याच्यातला पंजाब आणि राजस्थान याच्यात आपण 21,000 किलोमीटरचे रस्ते करतोय. 5,400 कोटी याच्यासाठीचा खर्च आहे. हा के जे आहे 21K म्हणजे के म्हणजे 30,000, 21K म्हणजे 30,000. तो ते एक लक्षात ठेवायचं बघा. याचा खर्च 21,000 कोटी, इथं 21,000 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. त्याच्यानंतर एक खूप महत्वाचं आहे ते म्हणजे शी बॉक्स ही एक स्कीम आहे, इलेक्ट्रॉनिक म्हणजे ई बॉक्स आहे हा, की सेक्सुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस जे होतं, तर शी बॉक्स सेक्सुअल हॅरॅसमेंट ऍट ई बॉक्स असा याचा फुल फॉर्म आहे. आणि याच्याद्वारे लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या जाऊ शकतात. तशा तक्रारी आजपर्यंत 169 तक्रारी आलेल्या आहेत 2017 नंतर, जेव्हापासून शी बॉक्स लॉन्च झाला. यामध्ये राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक महाराष्ट्रातून तक्रारी आहेत 33. खूप चांगली बाब नाहीये ही महाराष्ट्रासाठी. नुकतंच ते पांड्या प्रकरण झालंय बघा, ते आपलं कॉफी विथ करण, की महिलांसंबंधीचे स्टेटमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि बीसीसीआयने ऍक्शन पण घेतली आहे. सो महाराष्ट्राच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येते की सर्वात जास्त सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस महाराष्ट्रातून आहे. दिल्ली 2 नंबरला आहे 24. विभाग न्याय जर तुम्ही बघितलं तर वित्त विभाग 1 नंबरला आहे, 21 तक्रारी सर्वात जास्त तिथून आहेत. संरक्षण मंत्रालय, दूरसंचार विभाग इथून प्रत्येकी 16 आहेत. सो हा सी बॉक्स एक लक्षात ठेवायचा. तशा येत्या शुक्रवारी आपण स्कीम्स डिस्कस करू, त्यावेळेस हे क्लिअर होईल अजून. तिरुपतीचं रेल्वे स्टेशन पंचतारांकित होणार आहे, त्या संबंधीचं ट्विट पण केलंय रेल्वे मंत्र्यांनी. त्याच्यानंतर लेखिका नमिता गोखले जे आहेत त्यांना सुशीला देवी साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. थिंग्स टू बी लिव्ह बिहाइंड अशी कादंबरी आहे, त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. गंगा नदीच्या बाबतीत महत्वाची न्यूज आहे की 85% शहरातील नाल्यांमधून कचरा थेट गंगा नदीत जातो. आणि हा 85% कचरा का जातो तर तिथं कुठल्याही नाल्यांना जाळी नसल्यामुळे तो सगळा कचरा गंगा नदीत जातो. नमामी गंगे नावाचा आपला प्रकल्प आहे.
गंगा नदी संबंधीचे काय काय इनिशिएटिव्ह सरकारने घेतलेले आहेत, शासनाने घेतलेले आहेत, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. दुसरी महत्वाची गोष्ट, गंगा नदी कुठल्या कुठल्या महत्वाच्या शहरांजवळून वाहते, शहरातून वाहते, किंवा तिच्या किनाऱ्यावर कुठली शहर आहे. गंगा नदी कुठल्या कुठल्या राज्यातून वाहते. गंगा नदी वृक्षारोपण प्रकल्पही आपण हाती घेतलेला आहे. सो तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये याच्या संबंधीचे डिटेल्स सांगाल. 18 जानेवारी शुक्रवारी दुपारी 3 वाजता शासकीय योजनांसंबंधीचं स्पॉटलाइट वर्कशॉप आहे. द युनिक अकॅडमी कॅम्प शाखा परमार अपार्टमेंट साधू वासवानी चौक पुणे स्टेशन जवळ हे होईल. महत्वाच्या शासकीय योजना ज्या आपल्याला येत्या काळात परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात, महाराष्ट्र आणि भारत या दोघी केंद्र सरकारच्या योजना, ह्या सर्वांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलशी जोडलेले रहा. आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. याच नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे, तोही फॉलो करा. असं टाईप करा. काही लोकांचा लिंकचा इश्यू आहे. असं जसं लिहिलंय तसं टाईप करा, तुम्हाला तो लिंक ओपन होईल. 12,300+ आपले सबस्क्रायबर आहे, सो तुम्हाला तो ओळखायला पण सोपं जाईल. धन्यवाद विद्यार्थी.